महाराष्ट्राच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग. राहुल गांधींचा आर्टिकल बॉम्ब. निवडणूक घोटाळ्याचे 5 टप्पे. महाराष्ट्र के लोगों से पूछिए, आपको बताएंगे बीजेपी ने महाराष्ट्र में चुनाव कैसे जीता है, वो आपको बता देंगे. लोकसभेला जोरदार मुसंडी मारणाऱ्या महाविकास आघाडीची विधानसभेला जोरदार पिछेहाट झाली. तर भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. एवढंच नाही तर राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणुकीत घोटाळा कसा केला जातो त्याचे 5 टप्पे जाहीर केले. निवडणुका कशा चोराव्या याचं विधानसभा निवडणूक हे उदाहरण आहे. लोकशाहीच्या पायमल्लीची ब्लूप्रिंट म्हणजे 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक. पहिली स्टेप, निवडणूक आयुक्तांच्या निवडीसंबंधीच्या पॅनलशी छेडछाड. दुसरी स्टेप, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मतदारांचा समावेश. तिसरी स्टेप, मतदानाची टक्केवारी फुगवा. चौथी स्टेप, भाजपसाठी अडचणीच्या जागेवरच सर्वाधिक बोगस मतदान. पाचवी स्टेप, मतदार याद्या आणि सीसीटीव्हीचे पुरावे लपवा. लोकशाहीची पायमल्ली करून निवडणूक जिंकणं हे मॅच फिक्सिंग सारखंच आहे. ते वाढलेले मतदार त्या प्रत्येकाने दुबार तिबार 4-4 वेळेला वेगवेगळ्या बूथमध्ये आपली नावं नोंदवलेली आहेत. आता आपल्या देशाच्या कायद्याप्रमाणे कुठल्याही नागरिकाला कुठेही मतदान करण्याचा हक्क मिळू शकतो, त्याला नाव नोंदवायचा अधिकार असतो, पण त्यांनी राहण्याचे पुरावे दिले पाहिजेत. खरं तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 31 तर महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर अवघ्या 5 महिन्यात 41 लाख मतदार वाढल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. एवढंच नाही तर महाराष्ट्रात 9,54,00,000 मतदार असताना 9,70,00,000 मतदार कुठून आले असा सवाल राहुल गांधींनी केलाय. हाच धागा पकडून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिलाय. महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो, त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला. आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला. हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं. पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे, कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करता आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 132, शिंदे गटाला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. तर ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या. लोकसभेत मार खाल्लेल्या महायुतीनं विधानसभेत अभूतपूर्व यश मिळवलं. त्यामुळे स्मवियानं निवडणुकीच्या निकालापासूनच महायुतीच्या विजयावर शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच मुद्द्यावर गाजलं. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी निवडणूक फिक्सिंगचा मुद्दा उपस्थित केल्यानं पावसाळी अधिवेशनही याच मुद्द्यावर गाजणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.